या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस। अकलूज नगर परिषदेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या रेश्मा लालासाहेब अडगळे यांनी नगराध्यक्षपदासह 22 नगरसेवकांनी विजय मिळवत 99 वर्षे अकलूज ग्रामपंचायतीवरची सत्ता अबाधित राखली असली तरी भाजपचे 4 नगरसेवक निवडून आल्यानं अकलूज नगर परिषदेच्या पहिल्या निवडणुकीत भाजपनं शिरकाव केला। लोकसभा विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून नगर परिषद जिंकत मोहिते पाटील यांनी विजयाची हॅट्रिक साधली, तर माजी आमदार राम सातपुते यांनी सलग 3 वेळा पराभवाची मालिका अखंडित ठेवली। अकलूज नगर परिषदेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी रविवारी विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुलात मतमोजणी प्रक्रिया पार पडली। सकाळी 10 वाजता मतमोजणी 7 टेबलांवर सुरू करण्यात आली। पहिल्या 1 ते 7 प्रभागात प्रत्येकी 3 फेऱ्यांमध्ये मतमोजणी करण्यात आली। पहिल्या फेरीपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट नगराध्यक्षपदाच्या उमेदवार रेश्मा अडगळे आणि 7 प्रभागातील 14 उमेदवारांनी आघाडी घेत विजय संपादित केला। पहिल्या पूर्वार्धात अडगळे यांनी 1363 मतांची आघाडी घेतली, तर उत्तरार्धात मताधिक्य टिकवून ठेवत 2602 मतांनी भाजपच्या पूजा कोतमिरे यांचा पराभव करत पहिल्या नगराध्यक्षा होण्याचा मान मिळवला। प्रभाग 8 ते 13 मतमोजणीत भाजपच्या प्रभाग 8 मधून दीपाली वाघमोडे, महेश शिंदे, प्रभाग 9 मधून राहुल लोंढे आणि प्रभाग 13 मधून जयश्री एकतपुरे या चौघांनी विजयाचं खातं उघडत नगर परिषदेत शिरकाव केला। मतमोजणीवेळी सकाळपासूनच नागरिकांमध्ये उत्साही वातावरण होतं। दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी येथील एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर लग्नाचं आमिष दाखवून वारंवार शारीरिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे। या प्रकरणी वळसंग पोलीस ठाण्यात संबंधित तरुणाविरुद्ध पोक्सो कायद्यासह गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पीडित मुलगी ही इयत्ता 11वी मध्ये शिक्षण घेत असून आरोपी तरुण हा तिच्या घरासमोर राहणारा असल्याचं फिर्यादीत नमूद आहे। काही महिन्यांपासून आरोपी तिच्याशी सतत संपर्क साधत होता। प्रेम व्यक्त करून नंतर लग्नाचं आश्वासन देत त्यानं ऑक्टोबर 2025 मध्ये आणि पुन्हा नोव्हेंबर 2025 मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी बळजबरीनं शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप आहे। त्यानंतर पीडितेनं विरोध केल्यानंतर आरोपीनं शिवीगाळ, धमकी आणि घरात येऊन त्रास देण्याचे प्रकार सुरू केल्याचंही फिर्यादीत म्हटलं आहे। अखेर पीडित मुलगी आईसोबत पोलीस ठाण्यात दाखल झाली। या प्रकरणाचा तपास वळसंग पोलीस करत असून पीडिता ही अल्पवयीन असल्यानं पोक्सो कायद्यानुसार कठोर कारवाई केली जात आहे। श्री सद्गुरू तुकाराम बाबा जोशी सेवा मंडळ जोशी समाज यांच्या वतीनं 14 ते 20 डिसेंबरपर्यंत सोलापुरातील रविवार पेठ जोशी गल्ली येथील श्री सद्गुरू तुकाराम बाबा जोशी समाधी मंदिर इथं 30 वर्षे पूर्ण समाधी सोहळा, अखंड वीणा पारायण आणि हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं। सद्गुरू विष्णुबाबा जोशी, धर्मगुरू धर्मनाथ महाराज जोशी यांच्या दिव्य सानिध्यात हा सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडला। या सप्ताहात दररोज पहाटे 4 ते 6 वाजेपर्यंत काकड आरती, सकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत श्री जगद्गुरू तुकाराम महाराज गाथा पारायण, सकाळी 7 वाजता महाभिषेक आणि समाधी पुष्प आरास, सकाळी 9 वाजता आरती, दुपारी 4 वाजता हरिपाठ, सायंकाळी 7 वाजता हरिकीर्तन तसंच रात्री 10 वाजता हरिजागर एकतारी भजन झालं। शुक्रवारी 19 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता समाधी अभिषेक, रात्री 10 वाजता गुलालाचं कीर्तन आणि रात्री 12:45 गुलाल पुष्पवृष्टी झाली। सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी ना हरकत प्रमाणपत्र घेण्यासाठी उमेदवारांची धावपळ दिसून येत असून नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया 23 डिसेंबरपासून सुरू होणार आहे। त्याची तयारी म्हणून उमेदवार पालिकेच्या शहर व हद्दवाढ
कर संकलन विभाग, गौसू विभाग, मक्तेदार नसल्याचा दाखला, मंडई विभाग, नगर अभियंता, भूमी मालमत्ता विभाग, शौचालय असल्याचा दाखला आदी विविध विभागातून ना हरकत प्रमाणपत्र घेणं बंधनकारक करण्यात आलं आहे. नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी केवळ 2 दिवसांचा कालावधी देण्यात आला असून या मर्यादित कालावधीत सर्व आवश्यक प्रमाणपत्रे मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी सोलापूर महापालिका प्रशासकीय इमारतीत दिसून येत आहे. मात्र प्रशासकीय अधिकारी जागेवर नसल्यानं उमेदवारांची अडचण निर्माण होत आहे. यावेळी उमेदवारांनी एक खिडकी पद्धतीनं सर्व ना हरकत प्रमाणपत्र एकाच ठिकाणी मिळण्याची व्यवस्था पालिका आयुक्तांनी करावी अशी मागणी केली. अमरावती इथं 18 ते 20 डिसेंबर दरम्यान 17 वर्षे वयोगट आर्चरी रिकव्हर स्पर्धेमध्ये सोलापुरातील निर्मलाताई ठोकळ ज्युनियर कॉलेजमध्ये इयत्ता 11वीत शिकणाऱ्या प्रगती भागवत शिंदे हिनं पुणे विभागातून राज्य स्पर्धेसाठी खेळत असताना 4 पदकं पटकावली. 1 गोल्ड, 1 सिल्वर, 2 ब्रॉन्झ अशा प्रकारे 3 पदक पटकावली. तिची रांची झारखंड इथं 6 जानेवारी ते 10 जानेवारी दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघातून रिकव्हर प्रकार आर्चरीमध्ये निवड झाली आहे. कॉलेजचे अध्यक्ष विपिन ठोकळ, सचिव भिकाजी गाजरे, प्राचार्य दत्तात्रय गाजरे, क्रीडा शिक्षक अर्जुन सुरवसे यांनी तिचं कौतुक केलं. ती रणजित चांबले पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे. या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस. सर्व सुविधांनी युक्त शहरालगतचा अद्ययावत प्रकल्प. लक्झरियस रेसिडेन्शियल ओपन प्लॉट्स, कॉन्क्रीट रोड, पाण्याची सोय, स्ट्रीट लाईट अशा सुविधांसह मंदिर, योगा केंद्र, ओपन जिम, चिल्ड्रन पार्क, ओपन अँफिथिएटर, निसर्गरम्य वातावरणात नवजीवन अनुभवण्यासाठी पुणे रोड बाळे इथल्या क्रिस्टल्स ड्रीम स्पेसला प्रत्यक्ष भेट द्या. ऑफिस क्रिस्टल डेव्हलपर्स, ICICI बँकेजवळ, पार्क चौक, सोलापूर. संपर्क 820 099 827 आणि 91 45 509 509.